बघा आता लॉकडाऊनमुळे तर लोकांना भरपूरच नुकसान झालेलं आहे आणि आता त्याच्यात ह्यांच्यावर कोळसा म्हणून पण आता बंदी आणणार लाकडाचं किंवा कोळसाचं जे पण बंदी आणणार आहे त्याच्यामुळे तर रेट तर तसे पण वाढणार आहेत आणि जो पहिल्यापासून मेलेला माणूस आहे तो अजून मरून जाणार आहे। जी भट्टीची बेकरी आहे जी कोळशाची ज्यामध्ये ती टेस्ट यायची पावाची त्याबद्दल प्रश्न नव्हता आणि जे इलेक्ट्रिकल आता निघत आहेत त्यामध्ये तो वाटत नाही ते ती क्वालिटी मिळेल। आम्ही विक्रेते आहे सामान्य नागरिक आम्हाला विचारतात तुमचे भाव का वाढले, आम्हालाच परवडत नाही ना। आता मैद्याचे पण भाव वाढले, परत गॅसचे भाव वाढले आणि आता कसं आहे पहिला आम्हाला लाकडी भट्ट्या होत्या त्या परवडत होत्या, पण हे आता परवडत नाही। इलेक्ट्रॉनिक भट्टी परवडत नाही, परत गॅस भट्टी पण परवडत नाही, त्याच्यामुळे आता भाव वाढवायची गरजच पडली आम्हाला। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी व महापालिका प्रशासन यांच्या माध्यमातून जे काही आता बेकरी धारक आहेत म्हणजे जे बेकरी व्यावसायिक आहेत धाबाधारक आहेत यांना जे आहेत नोटिशी बजावण्यात आलेल्या आहेत। मुख्य जर पाहायला गेलं तर मुंबईत वाढणारं वायू प्रदूषण आणि या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक उचलण्यात आलेलं एक मोठं पाऊल या ठिकाणी समोर आलेलं आहे। यांच्या माध्यमातून नोटिशी ज्या आहेत त्या बजावण्यात आल्या आहेत आणि या नोटिशीमध्ये अशी तरतूद करण्यात आली असं त्यांना निर्देश देण्यात आलेत की येणाऱ्या 4 जुलैपर्यंत ह्या संपूर्ण ज्या भट्ट्या आहेत ज्या कोळशावरती किंवा लाकडावरती काम करतात त्या भट्ट्या संपूर्णतः बंद करण्यात यावा आणि त्या भट्ट्यांमध्ये आता इंधन वापर करण्यात यावा। या इंधनामध्ये CNG असेल, PNG असेल, त्याचबरोबर LPG असेल या गॅसचा वापर करून ह्या भट्ट्या ज्या आहेत त्या नव्याने सुरू करण्यात याव्या, कारण की याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात ह्या मुंबईच्या वायू प्रदूषणावरती पडत आहे आणि जर गॅसचा वापर केला तर मुंबईचं जे ते वायू प्रदूषण रोखण्यासाठी एक मोठा मोलाचा वाटा जर म्हटला तर या संपूर्ण बेकरी धारक असतील किंवा हे भट्टी धारक असतील यांचा जो आहे तो होऊ शकतो। परंतु हे संपूर्ण निर्देश दिल्यानंतर एकच नाराजी आहे ती जे बेकरी धारक आहेत ज्यांच्याकडे ह्या भट्ट्या आहेत आणि ज्यांचा व्यवसाय या भट्ट्यांवरती चालतो त्यांनी जे ती एक नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर हे संपूर्ण निर्देश आल्यानंतर कालपासूनच मुंबईमध्ये पावांचा तुटवडा पडण्याची शक्यता जी आहे ती बेकरी धारकांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते आणि अशामध्येच जी पावाची लादी पूर्वी 12 रुपयाला मिळायची तीच आता 18 रुपयाला महागलेली आहे आणि त्याचमुळे याच्यावरती जी आहे ती नाराजी मुंबईकरांनी देखील व्यक्त केलेली आहे। नेमकं मुंबईकर काय म्हणाले हे पहा। बघा आता लॉकडाऊनमुळे तर लोकांना भरपूरच नुकसान झालेलं आहे आणि आता त्याच्यात ह्यांच्यावर कोळसा म्हणून पण आता बंदी आणणार लाकडाचं किंवा कोळसाचं जे पण बंदी आणणार आहे त्याच्यामुळे तर रेट तर तसे पण वाढणार आहेत आणि जो पहिल्यापासून मेलेला माणूस आहे तो अजून मरून जाणार आहे। सामान्य माणसाचं तर ह्याच्यात काय नाही, जर यांनी रेट वाढवले आत्ताच मला वाटतं 15 रुपयाच्या हिशोबाने पावाचे रेट चाललेले आहेत, अजून जर वाढले तर सामान्यांना तर भरपूर त्रास होणार आहे। कारण की हे बघा ही आपल्यासाठी जरी ही सोयीची गोष्ट असली पण गोरगरिबांना ह्याच्याने पोट भरतं आहे। आपण आता हेच रेट वाढलं तर गोरगरीब काय करणार आहे, त्याच्यामुळे त्यांना पण त्रास होणार आहे या गोष्टीचा। प्रदूषण कुठल्या गोष्टीने नाही वाढत आहे, पण जे खाय पियाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरच वाढवायला लागतील तुम्ही तर काय होणार आहे। आणा ना निर्बंध आणा, इलेक्ट्रिसिटीवर गाड्या चालणार आहेत ते सगळं चालणार आहेत ते आणा, पण ह्याच्याने प्रदूषण एवढं तर वाढत नाही ते आम्हाला पण माहिती आहे की पावाची मला वाटतं थोड्या टायमासाठी बनतं आणि नंतर लगेच बंद होऊन जातं। जे गाड्यांनी प्रदूषण होतं आहे ज्याच्यात दुसरे काय हानिकारक गोष्ट आहेत त्यांना तुम्ही बंद करा। मला नाही वाटत की कोळशापासून कुठली हानिकारक गोष्ट अशी येते। आपण तर कोळशाशी संबंधित दुसऱ्या गोष्टी पण करतोच आहे, पण कशाला मग बेकरीवरच पाबंदी आणायची या सगळ्या गोष्टींनी। जी भट्टीची बेकरी आहे जी कोळशाची ज्यामध्ये ती टेस्ट यायची पावाची त्याबद्दल प्रश्न नव्हता आणि जे इलेक्ट्रिकल आता निघत आहेत त्यामध्ये तो वाटत नाही ते ती क्वालिटी मिळेल। म्हणजे पूर्वीपासून जे चालत आलं आहे ते आत्तापर्यंत चालूच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही त्या पावाबद्दल। आज हेच पाव भरपूर ठिकाणी त्यांचे डिस्ट्रीब्यूट होत असतात तेच आम्ही खातो, त्यामुळे आजपर्यंत ही बेकरी झाली किती वर्षापासून जुनी बेकरी आहे, त्यामुळे आम्हाला माहीत आहे त्याबद्दल पावाबद्दल। शक्यतो असं वाटतं न बंद झालेलं चांगलंच आहे, पण आता जर ज्यांच्या दृष्टिकोनी जर प्रदूषणचं वाटत असेल त्यांना तो भाग वेगळा आहे, पण बेकरीबद्दल म्हणायला गेलं तर ती क्वालिटी मिळते पावाची ती सर्वात बेस्ट आहे। आता इलेक्ट्रिक होणार तर पाव पण महागच होणार, त्याच्याबद्दल काय बोलणार। अजून विनंती करायची म्हटलं तर आता त्यांच्या दृष्टिकोनी जर प्रदूषण होत असेल तर त्या दृष्टिकोनी ते करत असतील, पण एवढंच रिक्वेस्ट आहे जी पावाची जी टेस्ट आहे वगैरे ती आता आपल्याला पण माहिती आहे की आपण ज्या पूर्वीपासून खात आलो एवढी जुनी 1965 पासूनची बेकरी आहे आम्हाला माहिती आहे, तर जे खाणं वगैरे ते पावाबद्दल जी क्वालिटी मिळते ती आता मिळेल की नाही माहिती नाही, पण एवढंच रिक्वेस्ट आहे जर
चालू ठेवू शकता तर चांगली गोष्ट आहे. आम्ही विक्रेते आहे. सामान्य नागरिक आम्हाला विचारतात तुमचे भाव का वाढले. आम्हालाच परवडत नाही ना. आता मैद्याचे पण भाव वाढले, परत गॅसचे भाव वाढले. आणि आता कसं आहे नी, पहिला आम्हाला लाकडी भट्ट्या होत्या त्या परवडत होत्या, पण हे आता परवडत नाही. इलेक्ट्रॉनिक भट्टी परवडत नाही, परत गॅस भट्टी पण परवडत नाही. त्याच्यामुळे आता भाव वाढवायची गरजच पडली आम्हाला. पहिली 12 रुपये लादी होती, आता 18 रुपये झाली. तर आम्ही तुमची बेकरी आहे म्हणून लोक आमच्याकडे 15 रुपयानेच घेतात लादी. आम्हाला भाव वाढवून देत नाहीत, 18 रुपयाने देत नाहीत लोक. नुकसान तर होतंय आमचं, म्हणजे आपल्याला फक्त आमचा आता मेंटेनन्सच फक्त भागतो. आम्हाला काही शिल्लक राहत नाही ह्या सरकारमुळे. आता सगळ्यांना तिने लागू केले, हे केले बंद. पोल्युशन होतंय ना लाकडी भट्ट्यांचं, धुराचं पोल्युशन. धुरामुळे त्यांनी ते चांगलं आहे पब्लिकसाठी ते केलेलं आहे त्यांनी. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बेकरी व्यावसायिक असतील, त्याचबरोबर धाबा व्यावसायिक असतील, म्हणजे ज्यांच्याकडे लाकडी भट्टी असेल किंवा कोळसा भट्टी असेल, यांचा वापर जो आहे तो मुख्य प्रमाणात केला जातो. त्यांना निर्देश दिल्यानंतर त्यांच्या माध्यमातून, म्हणजे जे बेकरी व्यावसायिक असतील किंवा धाबा व्यावसायिक असतील, त्यांच्या माध्यमातून एक नाराजीचा जो आहे तो सूर उमटलेला पाहायला मिळतोय. आणि त्यांची व्यथा काय आहे ही जी आहे ती बेकरी असोसिएशननी मांडलेली आहे. नेमकं बेकरी असोसिएशनचे पदाधिकारी काय म्हणालेत हे पहा. कोई भी फ्यूल बदली में ले नहीं सकते, क्योंकि एलपीजी भी लेंगे तो डेंजर है, क्योंकि बिल्डिंग बेकरीज जो है इंडिपेंडेंट स्ट्रक्चर नहीं है, वो दूसरी बिल्डिंगों में नीचे के गाले में बेकरी लगी है. और आजकल समझो गैस का कोई एक्सप्लोजन हो गया उसके अंदर, तो आजू बाजू के पूरे बिल्डिंगों को खतरा है और जान की भी हानि हो सकती है. दूसरा है कि बीएमसी का जो रोल है टू गिव अ कनेक्शन, जैसे गैस कंपनी जो अपना गैस पाइपलाइन जो डालते हैं, उनका कंप्लेन है कि बीएससी डिगिंग करने नहीं देते. स्पेशली ड्यूरिंग द मानसून तो डिगिंग होता ही नहीं है. और दूसरा कंक्रीट रोड होता है तो परमिशन मिलती नहीं जल्दी. सो और इंफ्रास्ट्रक्चर गैस का पूरा मुंबई में लगा हुआ नहीं है. इसलिए मैं ये चाहता हूं कि म्युनिसिपल डिपार्टमेंट, गैस डिपार्टमेंट और एमपीसीबी हमारे बेकरी वालों के साथ मीटिंग रखे तो डिस्कस के भाई कैसे करना है और क्या टाइम लिमिट किया है. ये टाइम लिमिट रिवाइज करनी ही पड़ेगी. उसको कम से कम मेरे हिसाब से तो 30 महीने लगेंगे ये काम करने को. दूसरा है कि आज 1000 बेकरी के ऊपर बम्बई में है, उनको सब एक बेकरी वाले के पास 2-2 भट्टियां है. अगर उनको रिप्लेस करनी है तो कम से कम 2000 बेकरी भट्टी लगेगी. और आज बम्बई में या महाराष्ट्र में ऐसे कोई मैन्युफैक्चर नहीं है जो 2000 ओवन आपको 6 महीने में दे देगा. तो ये जो टाइमलाइन दिया हुआ वो बिल्कुल नामुमकिन है. तो इसलिए मैं चाहता हूं कि डिपार्टमेंट जल्दी से जल्दी हमारे साथ मीटिंग करे, डिस्कस करे और फिर प्रपोजल डाले टाइम लिमिट का. बाकी नहीं तो ये काम ऐसे होगा नहीं. हम लोग बेकरी बंद नहीं करना चाहते, लेकिन अगर ये बोलते कि लाइफ मतलब चेंज नहीं करते फ्यूल और हमारा लाइसेंस नहीं रिन्यू होगा तो हम मजबूरन बेकरियां बंद करने पाएंगे. और इतना याद रखना कि आज पाव जो बनता है ये बेकरियों में, वो स्टेपली यूज होता है 70% पाव भाजी या वड़ा पाव के लिए. तो आज उसके ऊपर बहुत असर पड़ने वाला है. फ्यूल कॉस्ट भी 3 गुना हो जाने वाला है ये चेंजेस से. अगर गैस वापरेंगे और इलेक्ट्रिसिटी वापरते तो 5 गुना हो जाएगा. तो उसका इफेक्ट 100% ब्रेड के कॉस्ट के ऊपर पड़ने वाला है. ऐसे भी हम बेकरी वाले आज मैदे की वजह से बड़े हैरान है. मैदा का भाव जैसे 70 चल रहे वैसे हो रहा है. हर दूसरे दिन उसका भाव 30 से 40 रुपया ऊपर नीचे हो रहा है. तो समझ में नहीं आता कैसे धंधा किया जाए. तो प्लीज मेहरबानी करके आप मीटिंग की तैयारी कीजिए कि आप डिस्कस किए सिरियसली. प्रशासन असेल किंवा सरकारच्या माध्यमातून हे संपूर्ण निर्देश जारी करण्यापूर्वी बेकरी असोसिएशन असेल किंवा बेकरी धारक असतील किंवा जे व्यावसायिक असतील त्यांच्याशी कोणत्याच प्रकारचा संवाद जो आहे तो साधलेला नाहीये. एकीकडे मैद्याचं देखील भाव वाढत आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीचे निर्देश देऊन कुठेतरी बेकरी धारक आहेत त्यांचा कुठेतरी नुकसान होतंय अशी भावना जी आहे ती बेकरी असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सरकारने बेकरी असोसिएशन सोबत संवाद साधावा, नेमकी जे बेकरी धारक आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घ्याव्या आणि त्याच नंतर पुन्हा
हे निर्देश जे आहे ते जारी करावे अशी मागणी जी आहे ती बेकरी असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। परंतु दुसरीकडे जर पाहायला गेलं हे संपूर्ण निर्देश दिल्यानंतरच पावांचा तुटवडा कुठेतरी मुंबईत पडलेला पाहायला मिळतो आणि अशी भीती जी आहे ती बेकरी धारकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येते। आणि त्याचबरोबर पावाची लादी जी 12 रुपयांनी मिळायची तीच आता 18 रुपयांनी मिळते, म्हणजे ती महागलेली देखील आहे। याच संपूर्ण प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका। मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत।